मनाची कुजबुज वेदनांचे अलगुज नवा छंद नवा ध्यास शोधी नवे आकाश राखेतून मीच नवा घेतला आकार उजळून जाई पुन्हा अवघाची हा संसार अवघाची हा संसार। यापुढे तुम्हाला कोणीही त्रास देणार नाही याची काळजी मी घेईन। काही करा, आपण त्या DYSP ला प्रसन्न करा। मी त्या धनंजय मोहित्याला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतो। देव जिथं भाविकांच्या मदतीला स्वतःहून जाऊ शकत नाही ना, तिथं तिथं तो आपले देवदूत पाठवतो। तुला सांगते ताई, ज्याने कोणी माझ्या बाबांना या प्रकरणात गोवलंय ना, त्याला नाही एक दिवस धडा शिकवला तर बघ। अशा बदनामी ज्याला पाहिजे का गावामध्ये कोणी बी तिच्या संगत लगीन करणार नाही। उसवून श्वास माझा उसवून श्वास। अगं ताई गा ना, थांबलीस का? अरे अंतरा, काय नाही गो असंच। अगं अशी काय करतेस? म्हण ना, मी किती दिवसांनी तुझं गाणं ऐकतेय। हो, मी पण खूप दिवसांनी गायले। मध्ये काही दिवस मूडच लागत नव्हता। अंतरा, गाणं ना असं नकळत ओठावरती यायला लागतं। असं ठरवून वगैरे गाणं नाही म्हणताय। म्हणजे निबंध लिहिण्यात आणि कविता करण्यात जो फरक आहे ना, तोच गाणं नुसतं म्हणण्यात आणि सूर छेडण्यात असतो। ताई, तू काहीतरी वेगळंच बोलतेस, पण छान वाटतंय। बोल ना। सकाळची सुरुवात छान झाली असली ना की असं छान छान बोलायला सुचतं। आज सकाळी अंतरा मला जाग कशी आली माहितीये? कशी ग? कोकिळेच्या गाण्याने। वाह! आता मृग नक्षत्र सुरू होतंय ना, आता कोकिळेच्या गाण्याची जागा जातकाचं गाणं घेणार आहे। ताई, तुला सांगू, मी पण ना खरंच जातकासारखी पावसाची वाट बघते। पहिल्या पावसानंतर मातीला किती छान वास येतो ना, माती एकदम खावीशी वाटते। त्यानंतर आकाशातले ते सावळे ढग, गार वारा, मस्त रोमॅन्टिक वातावरण। अशा वेळेला मला असं वाटतं की आपलाही एखादा मित्र असावा, ज्याच्या बरोबर बाईकवर बसून दूर कुठेतरी जावं आणि पावसात भिजत राहावं। वगैरे काही नाही हा, तुमचं कुठे आलं एवढं नशीब? मला अजून काही मित्र वगैरे भेटलेला नाहीये। नाही पण ताई, तुझं जर सचिन रावांशी लग्न झालं, आय एम सॉरी ताई, चुकून तोंडातून निघाला। मला पण आवडलं असतं। काय? बाईक वरती बसून भिजायला। ताई, बाबूराव आहेत ना, ते आईला सांगत होते की सचिनराव लग्न न करताच परत गेले, म्हणजे त्यांना नाही अंतर, मी आता ठरवलंय, मनाला कुठल्याही खोट्या आशा द्यायच्या नाहीत। मी आईला पण सांगितलं, सध्या तरी या घरात माझ्या लग्नाची चर्चा बंद। जोपर्यंत मी माझ्या लग्नासाठी पैसे कमवत नाही, तोपर्यंत मी लग्न करणार नाही। ताई, रागवू नकोस,
पण सचिनराव खरंच खूप छान होते ग तुझ्यासाठी. मी जेव्हा त्यांना पहिल्यांदा बघितलं ना तेव्हा मला असं वाटलं की आपल्या फॅमिली फोटोग्राफमध्ये तुझ्या शेजारची जागा मी ज्याच्यासाठी राखून ठेवली आहे ना ते हेच. अंतरा, माझ्यापेक्षा जास्त तूच त्याची वाट बघतेस ग. अच्छा 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 अच्छा, म्हणजे माझं लग्न झाल्यावर तुझा मार्ग मोकळा होणार आहे म्हणून का? आई, मी लग्न करणार नाही असं मी ठरवलंय. मी आपल्या आई बाबांना सोडून कुठेही जाणार नाही. बघूया बघूया बघूया. ताई, 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 ताई. ऐक ना, पुन्हा गाणं म्हण ना. चल ग. प्लीज ताई, प्लीज प्लीज प्लीज. वय कोवळे उन्हाचे सांगू तरी कसे मी. वय कोवळे उन्हाचे, वय कोवळे उन्हाचे. उसवून श्वास माझा, उसवून श्वास माझा, हसवून रात्र गेली. गुरुजी आत येऊ का? अरे ये तुकाराम. गुरुजी शिक्षक आले तुम्हाला भेटायला. असं का? पाठवून दे सगळ्यांना. बर. बोलवलं सरांनी. सर येऊ? या 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 बसा. नाही ठीक आहे सर. सर तुमच्या बाबतीत जो प्रकार घडला तो फारच संतापजनक आहे सर. तुमच्यासारख्या सज्जन माणसावर असा खोटा आरोप करून तुम्हाला अटक केली जाते. तुमच्याबद्दल पेपरमध्ये काही वाटेल ते छापून येतं. सर हे कोणीतरी मुद्दाम घडून आणलेलं आहे. यात काही शंकाच नाही सर, पण यामुळे शाळेची नाहक बदनामी होते सर. मला तर वाटतं कुणीतरी हेतुपुरस्सर आपल्या शाळेची बदनामी करू पाहते सर. तुमच्या सगळ्यांचा विश्वास सोबत होता म्हणून या संकटातून बाहेर पडू शकलो. पुन्हा असं होता कामा नाही सर. शाळेचे विद्यार्थीच जर का असं वागले तर आपण काय करायचं? सर तो आपल्या शाळेचा विद्यार्थी नव्हता ना? हो सर तुम्ही त्याच्या विरुद्ध. DYSP साहेबांनी त्याला उलट तपासणी करता ताब्यात घेतलंय. आता नेमकं खरं काय ते बरोबर बाहेर येईल सर. सर ते काही असो, पण तुम्ही यातून सुटला हे मला कळलं आणि मी लगेच देवीच्या देवळात गेले आणि प्रसाद ठेवला. तुमच्याशिवाय शाळेची कल्पनाच करू शकत नाही. जगताप सर, चांगल्यावर तर आपण नेहमीच विश्वास ठेवतो, पण वाईट प्रवृत्ती सुद्धा कधीतरी चांगल्या होतील असा आशावाद बाळगायला काय हरकत आहे? काय धनंजय साहेब, गाडी बंद पडली वाटतं. हा, यंत्र आहे, बंद पडू शकतं. धनंजय साहेब, तुम्ही मनात आणलं ना तर चुटकीसरशी 4 चाकी गाडी सुद्धा तुमच्या दारात उभी राहू शकते, कुठलाही गैरव्यवहार न करता. तुम्ही फक्त मनात आणायची खोटी आहे. काय मी काय म्हणतो कळतंय ना? तुम्ही मुद्द्याचं बोला. पूर्वीच्या काळी लोक त वरून ताकभात ओळखायचे धनंजय साहेब. आजकाल प वरून पैसा, प्रगती, प्रसिद्धी ओळखतात. मी काय म्हणतो कळतंय ना तुम्हाला? तुम्ही मुद्द्याचं बोला. हे बघा धनंजय साहेब, माझ्या रूपानं लॉटरी तुमच्या दारात आली आहे. तिला दार बंद करण्याचा करंटेपणा दाखवू नका. तुमच्या शाळेची जागा मला विका. तुमची कायमची ददात मिटेल. आणि हो, महत्वाचं म्हणजे तुमच्या भावासारखे तुम्ही कुठल्याही सेंटिमेंट्स मध्ये अडकू नका. खैरमोडे, त्या शाळेच्या जमिनीसाठी तुम्ही काहीही करू शकता.
मग माझ्या दादाला लाच खाण्याच्या गुन्ह्यात अडकवण्याचा कट तुम्ही तर रचला नसेल? प्रिन्सिपल मोहितेंना मदत करण्याचं फारच मनावर घेतलंयस हर्ष. काय तुला काय प्रॉब्लेम? छे मला कशाला प्रॉब्लेम असतो, तू चांगलंच करतोयस. पण तू कधी कुणावर मेहरबान होऊन त्याची मदत करशील आणि कधी मी माणसं पाहून ठरवतो विक्रम. माणसांची पारख मला अगदी लहानपणापासून झाली, तुला माहिती. अँड यू नो व्हॉट विक्रम, माणसाने कायम सुखातच असू नये. दुःख माणसाला सुखापेक्षा खूप काही शिकवून जातं. आणि म्हणून मला जगात जे जे वाईट आहे ना ते मनापासून आवडतं, चांगलं इतकंच. तुझी सगळी लॉजिक्सच वेगळी आहेत हर्ष. आणि ती तू समजू शकतोस म्हणून आपली मैत्री आहे. माझे गेसेस बहुधा बरोबर ठरत असावे. बट दिस टाइम कीप गेसिंग विक्रम. ओके, बाकी काही म्हण हर्ष, पण मोहिते मात्र मनोमन तुझे आभार मानत असते. तू तुझं सगळं वजन सरकार दरबारी खर्च केलंस त्यांचा चेक मोकळा होण्यासाठी. ते त्यांचे पैसे आहेत विक्रम, ते त्यांनाच मिळायला हवेत. हो, पण तरी तुझा रोग लक्षात आला माझ्या. विक्रम, कधी कधी गोष्टी आपोआप घडत जातात. जसं आसावरीने मला तू समजणं. आणि कधी कधी गोष्टी आपण घडवून आणतो. तुला माहिती, माझ्या आसपासची माणसं नेहमी मीच निवडतो. अँड आय नेव्हर रिग्रेट फॉर चूजिंग देम. अरे दादा, काय झालं त्या शाळेच्या अनुदानाचं? वाट पाहायची, दुसरं काय. पावसाळ्यापूर्वी शाळेची डागडुजी करून घ्यायची होती मला. खूप ठिकाणी गळते, काही ठिकाणी ओल आलेली आहे. वॉटरप्रूफिंगचं काम सुद्धा बाकी आहे. काहीच करता आलेलं नाहीये. बरं, तो खैरमोडे बिल्डर माहिती आहे का तुला? हो, भेटला होता मला तो. मला म्हणाला, नाही म्हणजे त्याचा आपल्या शाळेच्या जागेवरती डोळा आहे. मला ठाऊक आहे. म्हणाला तुमच्या भावाला पटवून द्या, जागा विका, सौदा फायदेशीर होईल. मी त्याला उडवून लावलं, म्हटलं आम्हाला जागा वगैरे काय विकायची नाही. पण दादा, मला असं वाटतं की तुझ्यावरती हा जो आळ आलाय त्यात नक्की त्याचा हात असावा. काहीतरी करून तुला कशात तरी अडकवून ती जमीन बळकवायचा प्रयत्न करून राहिलाय तू. सरळ मार्गाने एखादी गोष्ट मिळाली नाही की वाटेल त्या मार्गाचा अवलंब करायचा. यात हा खैरमोडे नंबर 1. धनंजय, त्याची बरीच कामं तूही करून दिलीस ना, आणि तीही बेकायदेशीर. मग त्याला तुझ्याशी असल्या विषयावर बोलायला काहीच वाटत नसणार. बघ दादा, धनंजय, अरे आपल्याच घरात असले प्रकार चालत असताना दुसऱ्याला काय दोष द्यायचा, नाही का? त्यापेक्षा तूच आपलं आत्मपरीक्षण केलंस तर. दादा, तुला काय सांगितलं ना तर कशाला बोललात तुम्ही भाऊजींना? ते तुमच्या बाजूनीच बोलत होते ना. सुधा, आपलेच हात स्वच्छ नसतील तर दुसऱ्यांना काय दोष द्यायचा? धनंजयची मला सुद्धा काळजी वाटते. पण तू पाहिलंस ना, त्या ऍडमिशनच्या कामात मला कसा गुंतवला या लोकांनी. उद्या धनंजय असल्या कामामुळे मोठ्या संकटात सापडू शकतो. गुन्ह्याच्या मार्गावर परतीचा मार्ग नसतो सुद्धा, परतीचा मार्ग नसतो.
DYSP विक्रम भालेकर का? बोलतोय. आपण? गुलाबराव बोलतोय. MLA. नमस्कार सर. बोला. काय विक्रम साहेब, तुम्ही त्या आदर्श विद्यालयाच्या त्या केसमधल्या एका पोराला धरलंय म्हणा? हा? हे बघा, मुद्द्याचं बोलतोय. उगाच तिकडलं बोलून तुमचं माझं येळ मी वाया घालवत नाही. पण मग मुद्दा काय आपला? काय विक्रम साहेब, एक लय जुनी म्हण आहे, झालं गेलं गंगेला मिळालं. काय त्या बाईनं आपली कंप्लेंट मागं घेतली, ती समजा विसरलेली आहे. तुम्ही बी विसरून जा आणि ही फाईल क्लोज करून टाका. गुलाबराव, तो विद्यार्थी खोटं बोललाय आणि त्यामुळे मोहिते सरांसारख्या सच्च्या माणसावर खोटा आरोप आलाय. सोडा हो, काय घेऊन बसल्या खऱ्या खोट्याचं. समजान ठावाय तुमच्याकडे काय चालतं ते. तुमची ही हिरोगिरी ताबडतोब बंद करा. तुमच्या हिरोगिरी पाहिजे तुमची या गावात बदली झाली ना? हा? तरी बरं आमचं गाव लय चांगलं आहे. तुम्ही म्हणाल तर तुमची अशा गावात बदली करतो जिथं प्यायला पाणी नसल, ईज रस्त्यावरती. बसा अंधारात दगडगोट्यानं तुमची ती 3rd डिग्री दाखवत. गुलाबराव, तुम्ही मला धमकी देताय? तसं समजा हवं तर. बऱ्या बोलानं माझा ऐका, त्याला सोडून द्या. नाही तर इथं चंद्रपूरच्या जंगलात नक्षलवाद्यांच्या रोज एन्काउंटरी होत्यात. कोण मेलं, कुणाला मारलं, काय पत्त्या लागत नाही. हा? काय शहाण्याला शब्दाचा मार पुरा असतो असं म्हणतात. काय सर, खरं तर आपण ठरवलं होतं यावर्षीपासून शाळेत संगणक कक्ष उघडायचा. शाळेच्या वार्षिक बैठकीत आपण तसं ठरवलं होतं खरं, पण तुम्हाला कल्पना आहे सध्या आपल्याकडे फंड्स नाही आहेत. मुलांनी आधुनिक तंत्रज्ञान शिकावं असं मलाही वाटतं. कॉम्प्युटर ज्ञान हे अत्यंत आवश्यक आहे. आपली मुलं शिकून पुढील शिक्षणासाठी शहरात जातील, परदेशात जातील, तेव्हा त्यांचा पाया पक्का हवा. हे खरं आहे. हो ना. आणि आदर्श विद्यालय, प्रिन्सिपल मोहिते बोलतोय. हा, बोला जातेगावकर साहेब. बर ओके. हा, जातेगावकर साहेब, मी मुंबईला येण्याची आवश्यकता आहे का? नाही, ठीक आहे. हो ना, हो. छान. नाही, हातात पडल्याबरोबर ताबडतोब कळवतो तुम्हाला. हो. धन्यवाद. थँक्यू. सर, कुठून? मंत्रालयातून फोन होता? हो, जातेगावकर साहेबांचा फोन होता. शिंदे सर, ड्राफ्ट येतोय. येत्या आठवड्याभरात आपल्याकडे पोहोचेल. काय सांगताय काय सर? ही खरोखरच खूप आनंदाची बातमी आहे. पण हा चमत्कार झाला कसा सर? शिंदे सर, जगात चांगली माणसंही असतात. अशाच एका माणसानं आपलं वजन वापरून डिपार्टमेंटला जागं केलं. त्याचाच हा परिणाम. सर, खरंच त्या माणसाचे आभार मानायला हवेत. हेरमुडे साहेब, मला माहिती तुम्ही कशासाठी आलायत ते. तेव्हा आता बाकीचं राहू द्यात, मुद्द्याचं तेवढं बोला. घारे साहेब, मोहिते मास्तर त्या प्रकरणातून सुटले, चांगलं झालं. पण त्यांचा आर्थिक प्रश्न अजून सुटलेला दिसत नाही. तेव्हा आता आमच्या सगळ्या आशा फक्त तुमच्यावर आहेत. बघा, म्हणजे काय करायचं ते तुम्ही ठरवा. आता काय समजतं ना मी काय म्हणतो? हॅलो, कोण? घारे साहेब का? हा, बोलतोय. नमस्कार, मी प्रिन्सिपल मोहिते बोलतोय. हा, बोला. एक आनंदाची बातमी सांगायला फोन केलाय. ड्राफ्ट आठवड्याभरात आमच्या हातात पोहोचतोय. कन्फर्म बातमी आहे. हॅलो, ऐकताय ना? हो,
ऐकतोय ना, ऐकतोय. हो हो हो, खरंच खरंच. हो, अगदी आनंदाची बातमी आहे. छान छान झालं, छान झालं. अहो, तुमचाही त्रास वाचला आणि आमचाही वाचला. हो. आता ड्राफ्ट पोचल्याबरोबर सर्वप्रथम तुमच्याकडे येईल. हो हो हो, या 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 ना. ठीक आहे, ठीक आहे. ओके. काय रे साहेब? अहो काय झालं? काय नाही, मोहिते सरांचा फोन होता. काय? सॉरी खैरमोडे साहेब, तुमची आशा मी पूर्ण करू शकेन असं मला वाटत नाही. काय? मोहिते सरांचा पैशाचा प्रश्न लवकरात लवकर सुटेल अशी चिन्ह दिसत आहेत. काय रे साहेब, हे सगळं चक्रम टाकणार आहे? खैरमोडे साहेब, आता तुम्ही शाळेच्या जागी मॉल बांधायचं स्वप्न विसरून परत चंद्रपूरला निघून जाणं हेच योग्य आहे. घारे साहेब, स्वप्न ही विसरण्यासाठी पाहायची नसतात आणि एखादी गोष्ट मिळवणं जितकं अवघड असतं ना, तितकं ती मिळवण्यामध्ये मजा येतो. मी काय म्हणतोय समजतंय ना?